नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत मित्रांनो, आणि परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट सुद्धा होत आहेत, त्यासाठी व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तुमच्या परीक्षेमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सुनीता विल्यम हे नाव कशाशी संबंधित आहे? तर सुनीता विल्यम हे कोण होते? तर अंतराळवीर आहेत त्या। ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत? तर कीर स्टारमर हे आहेत ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय आहे? तर ट्विटर आहे। गॅरी कॅस्परोव्ह हे नाव कशाशी संबंधित आहे? तर हे बुद्धिबळशी संबंधित आहे गॅरी कॅस्परोव्ह। संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे फुटबॉलशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2023च्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय होते? तर वसुदैव कुटुंबकम हे त्याचे घोषवाक्य होते। नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर तिथे औष्णिक विद्युत केंद्र आहे। कोणत्या राज्याने 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता? इथे कोणत्या राज्याने विचारलेला आहे मित्रांनो? तर ओडिशा राज्याने केलेला आहे 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित। भारतातील जीएसटी टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला? आपल्या भारतामध्ये जीएसटी टॅक्स हे 2017 पासून लागू झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे? तर हे वडसाला आहे। मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे? तर माले आहे। राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भजनलाल शर्मा हे आहेत राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री। रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर। गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे योग्य क्रम कोणता आहे? तर उच्च गुणवत्ता कशाची आहे? तर अँथ्रासाइटची आहे। त्यानंतर आहे बिटुमिनस, त्यानंतर लिग्नाइट आणि नंतर आहे पीठ। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जाईबाई चौधरी यांनी केलेली आहे। विदर्भामध्ये स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती त्यांनी। नीती आयोग या संघटनेचे पूर्ण नाव काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचे नाव आहे। तर या नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर लक्षात ठेवा 1 जानेवारी 2015ला याची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न पहा, भारताचे चंद्रयान मोहिमेतील चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला 26 ऑगस्ट 2023 रोजी कोणते नाव देण्यात आले? तर त्याला शिवशक्ती हे नाव देण्यात आलेले आहे। राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत कोणती नाही? तर आयात निर्यात पद्धत ही नाहीये राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत। भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर कोण झोपून राहिले? तर त्यांच्या जागी हिरोजी फर्जत हे झोपून राहिले होते पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांचे कर्तव्य बजावतात। पुढचा प्रश्न, संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर ते कोणते कलम आहे? तर भारतीय संविधानामध्ये कलम 21 आहे। तर यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क आहे। रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? तर त्याला ल्युकोमिया म्हटलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे? तर हे न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे।
विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला पोलीस भरती 2024चे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात. 7 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो PDF स्वरूपामध्ये. त्यामध्ये मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न असणार आहेत, वन लाइनर क्वेश्चन आन्सर. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल तर त्यांनी QR कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत झालेले संपूर्ण क्वेश्चन पेपर आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत. तर ज्यांनी कोणी अजून ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. आपण त्यासाठी एक स्पेशल प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024साठी. तर ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आत्तापर्यंत झालेले संपूर्ण क्वेश्चन पेपर ज्यांना हवे असतील तर ते सुद्धा घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. आपण जे चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, की किती एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असतात. संपूर्ण क्वेश्चन आपण महत्त्वाचे घेत असतो आपल्या चॅनलवरती. तर त्याचीच PDF तुम्हाला मिळणार आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत PDFमध्ये. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल तर घेऊन टाका. तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो, प्रत्येकासाठी ही PDF महत्त्वाची आहे. तर ज्यांना ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे? तर हे चॅट जनरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सफॉर्मर आहे. पुढचा प्रश्न, सोनाक्का ही कोणत्या फळाची जात आहे? तर ही द्राक्ष या फळाची जात आहे. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथील प्रसिद्ध चैतनेश्वर क्षेत्र या ठिकाणी कोणत्या 5 नद्यांचा संगम होतो? तर त्या ठिकाणी वैनगंगा, कोलारी, आम, कन्हान आणि मुर्जा या नद्यांचा संगम होतो. पुढचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर हे पारशिवनी या तालुक्यामध्ये आहे. नागपूर शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर म्हणजेच NADT अकादमी या प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणत्या भारतीय सेवेतील अधिकाऱ्याचे प्रशिक्षण घेतले जाते? तर या ठिकाणी भारतीय राजस्व सेवा इन्कम टॅक्स यांचे प्रशिक्षण घेतले जाते. पुढचा प्रश्न, नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपला जोडा लावाचा आहे. तर पहा, एका साईडला धरण आहे आणि समोर नदी दिलेली आहे. तर तोतला दोह हे धरण पेंच नदीवरती आहे. गोसीखुर्द आहे वैनगंगा या नदीवर. रामा हे आहे वेन्ना या नदीवरती आणि भंडारदरा हे धरण आहे प्रवरा नदीवर. आपण डायरेक्ट आन्सर घेतलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला लगेच लक्षात यावं म्हणून. कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? तर कशामुळे? तर मायोपिया या दोषामुळे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण होते? तर विक्रम साराभाई हे होते. नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर मत्स्य व्यवसाय याच्याशी संबंधित आहे नीलक्रांती. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर या दिवशी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. नांदेड जिल्ह्यातील वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी ही प्रमुख नदी आहे वाहणारी. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर विदा सावरकर यांनी हे पुस्तक लिहिले. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर होते. पुढचा प्रश्न, होट्टलमध्ये हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? तर ते हेमाडपंथी वास्तुशिल्प शैली आहे होट्टलमध्ये. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आत्माराम पांडुरंग हे होते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला?
तर सन 1932ला झाला आहे पुणे करार. चला पुढचा प्रश्न. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला काय सांकेतिक नाव दिले होते? तर त्याला ऑपरेशन पोलो हे नाव दिले होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन. नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता याची अंमलबजावणी कधीपासून झाली या नवीन वर्षामध्ये? तर 1 जुलै 2024 पासून. भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे? तर न्हावा शेवा अटल सेतू हा आहे भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल. पुढचा प्रश्न. T20 वर्ल्ड कप 2024 फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? तर ही ब्रिजटाउन USA बार्बाडोस या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या ठिकाणी T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश आहे. आणि उपविजेता कोण? तर दक्षिण आफ्रिका. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ आहेत. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक आहेत महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार 2023चा अशोक सराफ यांना मिळाला आहे. सूर्याचा अभ्यास करणारी भारतातील पहिली सौर मोहीम कोणती आहे? तर आदित्य L1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024ला होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे? तर हे फ्रान्स पॅरिस या ठिकाणी होणार आहे. मुंबई कोस्टल रोड याला कोणते नाव देण्यात आले? तर याला धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर ही 7 टप्प्यात पार पडलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईला आहे. पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर हे पोलीस महासंचालक यांना वापरण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? तर हे सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद या ठिकाणी पार पडते. पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग या विभागामार्फत पोलीस पाटलाची निवड व नेमणूक होते. नांदेड जागतिक स्तरावर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सचखंड गुरुद्वारा याच्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? तर कलम 326 नुसार आहे भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त. पुढचा प्रश्न. हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत? तर हे बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किमी आहे? तर 3214 किमी आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत? तर आपल्या भारताला एकूण 7 देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा. अभियंताचा संबंध कशाशी येतो? तर मशीनशी. तर डॉक्टरचा कशाशी येईल? तर शरीरशी येईल. नेक्स्ट क्वेश्चन. पाणी, ऑक्सिजन आणि मीठ म्हणजेच काय? तर सोडियम येईल. भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणालीमध्ये मानक मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे? तर 75,000 निश्चित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? तर ते डेसिबलमध्ये मोजले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते? तर SS हरनाम सिंग हे होते. प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर हे DRDOने विकसित केलेले आहे. कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाबी मेळा साजरा केला जातो? तर हे आसाम राज्यामध्ये साजरा करतात.
मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळशी संबंधित आहे मोहिनी अट्टम नृत्य प्रकार. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? तर हे दिल्लीला आहे. पुढचा प्रश्न, नोवाक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत? तर त्यांनी 24 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. हुमायूनामा कोणी दिला आहे? तर गुलबदन बेगम यांनी दिलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? तर त्यांनी कुस्ती या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते. राष्ट्रीय मतदान दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा करतात. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले. कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर 1967ला बसलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला? तर हा किल्ला भोरप्या डोंगरावर आहे प्रतापगड हा किल्ला. चॅट GPT कशाशी संबंधित आहे? तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून कोणता जिल्हा नाही? तर रायगड जिल्हा नाही. पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? तर त्याला पोलीस अधीक्षक असं म्हणतात. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा ग्रह आहे. मूकनायक हे व्रतपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे व्रतपत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकाराने दिला? तर वासुदेव बळवंत फडके यांनी दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम कशानुसार चालते? तर हे 1951 नुसार चालते. समर्थ रामदास स्वामी यांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर सज्जनगडला आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते आहे? तर ते आहे फोर्स 1. महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर CCTNS ही योजना चालू आहे. कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा, जिल्ह्यामध्ये होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर समादेशक हे असतात. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर हरवलेले व बेवारस मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आले होते. चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर 1098 हा आहे चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक. पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्ह लावलेली असतात? तर त्यांच्या गणवेशावर खांद्यावर 3 स्टार लावलेले असतात. मोक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरतात? तर संघटित गुन्हेगारी यासाठी वापरलं जातं. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर हे श्वान याच्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? तर ॲम्बिस ही कार्यप्रणाली वापरली जाते. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड ते चिपळूण या 2 मार्गांना जोडतो कुंभार्ली घाट. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर शिवसागर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर हे आहे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे शिखर आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर 1996ला झाली आहे. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला? तर हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झालेला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पात संबोधले जाते? तर आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना या प्रकल्पाला संबोधले जाते. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. नाशिकचे आहेत द्राक्ष, नागपूरचे आहेत संत्री, तर घोलवडच्या काय आहेत? तर चिकू प्रसिद्ध आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर त्यांनी तुफानी सेना उभारली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर त्यांनी बारडोली सत्याग्रह केलेला आहे. शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर बालविवाह याच्याशी संबंधित आहे शारदा कायदा. दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये आहे नाथुला खिंड. भारतीय प्रमाणवेळ रेषा म्हणजेच IST कोणत्या राज्यातून जाते? तर ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जाते. पुढचा प्रश्न पहा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद 1992 साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर ही परिषद रिओ द जिनेरिओ या ठिकाणी घेण्यात आली होती 1992ला. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. मग मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. पाहूयात किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था याचे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे नागपूरला. संगणक भाषेत HTML याचे संक्षिप्त रूप काय आहे? तर HTMLचे संक्षिप्त रूप काय होईल संगणक भाषेमध्ये? तर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे याचे संक्षिप्त रूप आहे. VoIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर VoIP म्हणजेच काय? तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे याचे संक्षिप्त रूप आहे. पुढचा प्रश्न. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर दोडा बेट्टा हे शिखर आहे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर. पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण आहे? तर कार्लेस अल्कराज आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. पुढचा प्रश्न पहा. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले CBDC म्हणजे काय? तर CBDC म्हणजे काय नेमकं? तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सन 2024 मध्ये कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला त्यापैकी एखादा आन्सर करेक्ट असणार होतं, परंतु आपण इथे सर्व घेतलेले आहेत. परीक्षेमध्ये यावरती परत प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला त्यांची नावे लक्षात असायला पाहिजे, म्हणून आपण इथं सर्व काही घेतलेले आहेत. तर 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर एकूण 5 व्यक्तींना मिळाला. तर कोण कोण आहेत ते? तर MS स्वामीनाथन, कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव आणि चरण सिंग यांना मिळाला आहे भारतरत्न 2024 मध्ये. तर लक्षात ठेवा यांची नावे. चला पुढचा प्रश्न पहा. राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कुणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे आहे? तर हे आहे कोचीनला. पुढचा प्रश्न पहा. IMEI या मोबाईलशी संबंधित संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर IMEI म्हणजे काय? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा याचा फुल फॉर्म होतो. माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ नेमका काय होईल? P2P म्हणजे काय? तर पीअर टू पीअर. पुढचा प्रश्न. सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड आर्वियन हे होते. पुढचा प्रश्न आपला जोड्या लावाचा विचारण्यात आला होता. तर पहा. निर्मला सीतारामन हे कोण आहेत?
तर केंद्रीय वित्तमंत्री आहेत. आपण इथे मित्रांनो डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर पहा, निर्मला सीतारामन कोण आहेत तर केंद्रीय वित्तमंत्री आहेत. रश्मी शुक्ला कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. सुजाता सैनिक आहेत महाराष्ट्राचे प्रधान सचिव. आणि नीलम गोरे आहेत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती तर ही स्पर्धा 2020 मध्ये टोकियो या ठिकाणी संपन्न झाली. पुढचा प्रश्न पहा, BNS चे विस्तारित रूप काय आहे तर BNS म्हणजेच काय तर भारतीय न्याय संहिता. कोणती डोंगररांग सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे तर अस्तंबा ही रांग आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर पहा मित्रांनो, हू वेअर द शूद्राज, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, थॉट्स ऑफ पाकिस्तान हे सर्व पुस्तक कोणाचे आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. आपण हे इथं सर्व काही का घेतलेलं आहे मित्रांनो, कारण तुम्हाला लक्षात यावं यापैकी तुमचे कोणते तरी आन्सर करेक्ट असणार आहे परीक्षेमध्ये. तुम्हाला सर्व पुस्तकांची नावे लक्षात राहावं यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे. FIR चे विस्तारित रूप काय आहे तर FIR म्हणजेच काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल आहेत. पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो तर 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो पोलीस स्मृती दिन. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर तापी नदी आहे. मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओचा थोडा जरी फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. AI म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर DY चंद्रचूड हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला आहे तर हा ऑस्ट्रेलियाने जिंकला. नेक्स्ट क्वेश्चन, नवीन कायदे BNS, BNSS, BSA हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत तर हे 1 जुलै 2024 पासून अंमलात आले आहेत. नवीन कायदे आहेत हे. 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती तर ही 7 टप्प्यात पार पडलेली आहे देशामध्ये. पुढचा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर राज्यसभा आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर 36 आहे. चेतक फेस्टिवल म्हणजेच घोडे विक्रीकरिता हा कुठे होतो तर सारंगखेड नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली तर स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही राजगड या ठिकाणी स्थापन केली होती. अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात कर काय आहे तर 30% आहे. महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत तर हे अधिकार आहेत जिल्हाधिकारी यांच्याकडे. लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात तर जिल्हाधिकारी काम पाहतात. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधातील असल्यास किती वेळात देणे बंधनकारक आहे तर ती माहिती 48 तासात देणे बंधनकारक आहे. जर ती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्यासंबंधित असेल तर ती माहिती त्यांना 48 तासात देणे बंधनकारक आहे. भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे तर अशोक चक्र आहे. विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश कोणता आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत देश. आता बरेच जण म्हणतील की आपला भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे लोकसंख्येनुसार, परंतु मित्रांनो इथं असं काही विचारलेलं आहे की 2024 नुसार विचारलं आहे का नाही, कारण आता आपण 2011च्या जनगणनेनुसारच आपण पाहतोय आणि तशाच प्रकारे प्रश्नसुद्धा विचारण्यात येत आहेत. त्यासाठीच विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश आहे आपला भारत देश.
कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अद्ययावत म्हणजे सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली होती? तर कोणते सॉफ्टवेअर आहे ते? तर मायक्रोसॉफ्ट. तर मित्रांनो पहा, आत्ताचा हा लेटेस्ट प्रश्न आहे, तरीसुद्धा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. त्यासाठीच तुम्हाला करंटची सुद्धा माहिती ठेवायची आहे परीक्षेला जाण्यापूर्वी. त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. चला पुढचा प्रश्न. देशामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर हे नागपूर ते गोवा या 2 शहरांना जोडणार आहे. पी.व्ही. सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. कोणता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे? तर CRPF हा आहे. अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? तर हे आहे प्राणहिता या नदीवर. गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर हा धबधबा आहे भामरागड या तालुक्यामध्ये. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी C60चे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर वीर भोग्या वसुंधरा हे आहे ब्रीदवाक्य C60चे. विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते? तर कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विरोध करण्यासाठी विशाखा समिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात? तर पहा मित्रांनो, भारतीय लोकसभेवर आपल्या महाराष्ट्रातून एकूण 48 सदस्य निवडून जातात. तर मग राज्यसभेवर किती जातात? तर 19 जातात. हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतीय दंडविधान अर्थात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आला आहे? तर इंडियन पिनल कोडच्या जागी आता नवीन भारतीय न्याय संहिता हा कायदा आला आहे. पुढचा प्रश्न. नक्षलवाद कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? तर साम्यवाद याच्याने प्रेरित आहे. कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे? तर गाविलगड या टेकड्या आहेत सातपुडा पर्वताचा भाग. सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी नदीची उपनदी आहे सिपना नदी. मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? तर कोरकू ही जमात आहे मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात. पुढचा प्रश्न पहा. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे? तर संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे मोर्शी या तालुक्यामध्ये. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर बॅरेन बेट या ठिकाणी आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होत असते? तर पौर्णिमेला होते चंद्रग्रहण. दिन ए इलाई नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर हा अकबरने केलेला आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसला कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला? तर संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा काँग्रेसच्या 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये पारित केला गेला आहे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ. नेक्स्ट क्वेश्चन. RFID याचे विस्तारित रूप काय आहे? तर नेमकं काय होईल RFID म्हणजे? तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा याचा फुल फॉर्म होतो. ChatGPT हे काय आहे? तर ओपन AIचा चॅटबोट आहे ChatGPT. चला पुढचा प्रश्न पहा. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. 2023 सालचा अर्जुन पुरस्कार कोणत्या पॅरा तिरंदाजाला मिळाला? तर कोणाला मिळाला हा पुरस्कार 2023ला? तर शीतल देवी यांना हा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न पहा. सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय यांनी सागर सेतू पोर्टल सुरू केले. नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत असलेले उग्रम हे काय आहे? तर हे आहे रायफल. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर शरयू नदीकाठी आहे अयोध्या हे शहर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कड्यावरचा गणपती कोणत्या ठिकाणी आहे? तर हा आहे अंजर्ले या ठिकाणी.
उफराटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे? तर गुहागर या गावामध्ये आहे उफराटा गणपती देवस्थान. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे? तर कसबा या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? तर कोणी काढले होते हे उद्गार? तर दत्ताजी शिंदे यांनी काढले. चला पुढचा प्रश्न आहे आपला, रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर हा घाट आहे खेड तालुक्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो? तर 107 मिनिटाचा असतो. लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत? तर त्या ठिकाणी रासायनिक कंपन्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? तर ते हेर विभागाचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकांसाठी आहे? तर ही योजना आहे वयोवृद्धांसाठी. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती राष्ट्रे सहभागी झाले आहेत? तर एकूण 206 राष्ट्रे सहभागी झालेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. शिवराज्याभिषेक हा दिनांक कोणत्या रोजी झाला? तर कधी झालेला आहे शिवराज्याभिषेक? तर 6 जून 1674 झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय बजेट 2024 मध्ये इन्कम टॅक्ससाठी स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती रुपये आहे? तर 75,000 रुपये आहे. संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी असतो संविधान दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण होते? तर हिरोजी फर्जद होते. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशात करण्यात आले? तर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर दीपक केसरकर आहेत. 3 मार्गिका असलेल्या एक्सप्रेसवेवर सर्वात उजवी लेनचा वापर कोणत्या वाहनांनी केला पाहिजे? तर उजव्या लेनचा वापर हा ओव्हरटेक करणारे वाहन यांनी केला पाहिजे 3 मार्गिका असलेल्या एक्सप्रेसवेवर. पुढचा प्रश्न, कोणत्या वजनाचे वाहन LMV असणार? तर 7 टन वजनाचे वाहन असतात LMV. वाहनाचा हॉर्न वाजवण्यास मनाई कोणत्या ठिकाणी असते? तर रुग्णालयासमोर. मोटार वाहन कायदा कलम 130 मध्ये काय तरतूद आहे? तर चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे हा आहे. वाहन चालवण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ADAS चा पूर्ण अर्थ काय आहे? तर ADAS म्हणजे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, मोटार वाहन अधिनियम 1988च्या कोणत्या कलमान्वये धोकादायक रीतीने वाहन चालवण्याबद्दल शिक्षा आहे? तर कोणत्या कलमांतर्गत आहे धोकादायक रीतीने वाहन चालवण्याबद्दल शिक्षा? तर कलम 184 आहे. BS4 व BS6 हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात? तर हे वाहनातून निघणारे उत्सर्जक व प्रदूषके यांच्या संदर्भामध्ये वापरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, PUCCचा अर्थ काय आहे? तर PUCC म्हणजे काय? तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. 16 वर्षाच्या व्यक्तीला कोणते वाहन चालवण्यासाठी परवाना भेटू शकतो? तर 50 cc पर्यंत क्षमता असणारी बिना गिअर मोटारसायकल चालवण्यासाठी त्यांना परवाना भेटू शकतो 16 वर्षाच्या व्यक्तीला. पुढचा प्रश्न, एका सिग्नलवर जर पिवळा लाईट चालू असेल आणि हिरवा आणि लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते? तर त्यावेळेस वाहन चालकाने वाहन हळू करणे अपेक्षित आहे. मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे? तर मोटार वाहनांना थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अपघात झाल्यावर आपत्कालीन स्थितीत कोणता दूरध्वनी रुग्णवाहिका पुरवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे? तर अपघात झाल्यास आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका पुरवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 108.
एका वाहनाचा नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन कोणते आहे? तर ते इलेक्ट्रिक वाहन असते. पुढचा प्रश्न, रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो? तर राष्ट्रीय महामार्ग दर्शवतात. वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो? तर डिस्टिल वॉटरचा वापर करतात. वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी डिस्टिल वॉटरचा वापर केला जातो या द्रवाचा. नेक्स्ट क्वेश्चन, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ते पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते. कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते? तर मोटार वाहनाचे इंजिन हे पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट आणि क्रॅकशाफ्ट याच्यानी बनलेले असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, GST म्हणजे काय? तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, याला GST म्हणतात. संसद म्हणजे काय? तर याच्यामध्ये कोणाचा समावेश असतो? तर लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणती वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा सेव्हिंग करत नाही? तर ऑप्टिकल फायबर ही वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा सेव्हिंग करत नाही. मराठी भाषा दिवस कधी असतो? तर 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस. जनगण मन कोणत्या कवीने लिहिले आहे? तर हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे जनगण मन. कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर हे रायगडचे आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे हरियाल. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? तर 6 राज्यांची सीमा लागून आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला. पुढचा प्रश्न आहे, भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कोठे झाली? तर ही कोलकाताला झाली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे कुठे आहे आणि कोणत्या महापुरुषाचा हा पुतळा आहे? तर हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि हे आहे केवडिया या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न, 3D प्रिंटिंगचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ होतो कोणत्याही प्रकारची वस्तू तयार करण्याची पद्धत. व्हिटॅमिन डी कशाने तयार होते? तर हे सूर्याच्या प्रकाशाने तयार होते. पुढचा प्रश्न आहे आपला, लक्षद्वीप कोठे स्थित आहे? तर हे आहे अरबी समुद्रामध्ये. सावध करणाऱ्या चिन्हांचा आकार कसा असतो? तर त्रिकोणी असतो. पादचारी सडक पार करण्यासाठी प्राधान्य असलेले क्रॉसिंग त्याला काय म्हणतात? तर त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय? तर टेल गेटिंग म्हणजे पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक पुढील वाहनावर आदळण्याचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवणे त्याला टेल गेटिंग म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, आदेश देणारी चिन्हे गोलाकार असतात व त्याचे पालन न केल्यास काय होऊ शकते? तर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. वाहन चालकाने आपले वाहन कसे चालवले पाहिजे? तर रस्त्याच्या डाव्या बाजूने त्याने चालवले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आपला, समोरील वाहन ओलांडण्यासाठी किंवा ओव्हरटेक करण्यासाठी काय करावे? तर त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही काय कराल? तर वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे जाण्यासाठी. पुढचा प्रश्न, पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केल्यास काय कराल? तर मागील वाहनांची काळजी घेऊन सुरक्षित वाहन थांबवावा. कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? तर अरुंद पूल या ठिकाणी ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे. चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? तर प्रत्यक्षपणे आरशामध्ये सुद्धा न दिसणारा भाग त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं जातं. ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? तर 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. थांबा रेषा याचा अर्थ काय आहे? तर या रेषेपूर्वी वाहन थांबवावे हा याचा अर्थ होतो. एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये. वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास किंवा वाहन ओलांडून जाण्यास काय नसते? तर परवानगी नसते. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे बेंगळुरूला. आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
तर जकार्ता या ठिकाणी आहे. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? तर ॲडम स्मिथ आहेत. चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर हे आहे वाशिष्ठी या नदीकाठी वसलेले. मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते? तर ते प्रधान या पदावर होते मोरो त्र्यंबक पिंगळे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर ती आहे अप्सरा. मोटारसायकल चालविताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे? तर ते फक्त उजव्या हाताने दिले पाहिजे. PUC प्रमाणपत्र कशाशी संबंधित आहे? तर हे प्रदूषण याच्याशी संबंधित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक काय आहे? तर त्याचा नोंदणी क्रमांक आहे MH51. वाहतूक नियमातील त्रिकोणातील चिन्हे काय दर्शवितात? तर त्रिकोणातील जर चिन्हे असतील तर ते सावध करणारे असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असतो? तर तो हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक असतात. पुढचा प्रश्न, स्किड मार्क म्हणजे काय? तर रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह, त्याला स्किड मार्क म्हणतात. मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमान्वये वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास कारवाई केली जाऊ शकते? तर कोणत्या कलमाअंतर्गत? तर कलम 112 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन, मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? तर मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे असतात बहिर्वक्र आरसे. वाहन चालविताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना नेमकं कोणत्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे? तर उजव्या बाजूने ओव्हरटेक करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघात होऊन त्यात एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्यास वाहनाचा चालक भारतीय न्यायसंहितेच्या कोणत्या कलमान्वये दोषी असतो? तर तो भारतीय न्यायसंहिता कलम 106 नुसार दोषी असतो. बहुपदरी महामार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन कशासाठी असते? तर बहुपदरी महामार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन ही ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी असते. पुढचा प्रश्न, रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या तुटक रेषेचा अर्थ काय आहे? तर गरज असल्यास लेन बदलू शकतात असा याचा अर्थ होतो. रस्त्याच्या कडेला असणारी सलग एकेरी पिवळी रेषा काय दर्शविते? तर पार्किंगला परवानगी नाही हा याचा अर्थ होतो या रेषेचा. नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर CP राधाकृष्णन यांची नेमणूक झालेली आहे. ते आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. सध्या चालू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? इथे देशात विचारलेलं आहे मित्रांनो, तर फ्रान्स या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील महिलांना होणार आहे? तर ते 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. 1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही? तर भारतीय दंड संहिता याचा समावेश नाही. तर मग मित्रांनो, कोणते ते 3 नवीन फौजदारी कायदे आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर पहा, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवीन फौजदारी कायदे आहेत आणि ते 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन कोणते आहे? तर नागास्त्र 1 हे आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले मोहीधाम हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या राज्यातील आहे? तर हे आहे आसाम राज्यातील. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी संपूर्ण मुलीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले? तर कोणत्या ठिकाणी केले आहे या शाळेचे उद्घाटन? तर वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर हे आहे नागपूरला.
सुएझचा कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? तर हा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडतो. ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आले? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे हैदराबादसाठी करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला, तर हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर हे आहे नेपाळमध्ये. 29 ऑगस्ट हा कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो? तर 29 ऑगस्ट या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे, जो की आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळतो. 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकतेच दिलेले फलोत्पादन 2024मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम क्रमांक मिळाला? तर नागालँड या राज्याला मिळाला आहे सर्वोत्तम क्रमांक. पुढचा प्रश्न, खेळाडू सुश्री मनू भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कुठे आहे? तर हे आहे न्यूयॉर्कला, USA मध्ये. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 2024चा विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे? तर कार्लेस अल्कराज आहे. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वोच्च वेधशाळा आटाकामा वेधशाळा नुकतेच उद्घाटन करण्यात आलेली वेधशाळा कोणत्या देशात आहे? तर ही चिली या देशामध्ये आहे. नीळ क्रांती मुख्यत्वे कोणत्या उत्पादनाचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते? तर नीळ क्रांती आहे मासे उत्पादनाशी संबंधित. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर DY चंद्रचूड हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश. तरंग शक्ती 2024 आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? तर हा आपल्या भारत देशाने आयोजित केलेला आहे तरंग शक्ती 2024. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे. भारताच्या स्वतंत्र संग्रामात कोणत्या चळवळीची सुरुवात दांडी यात्रेने झाली? तर सविनय कायदेभंग चळवळ. तर या चळवळीची सुरुवात झाली आहे दांडी यात्रेने. सायबर विश्वात WWW म्हणजे काय? तर वर्ल्ड वाईड वेब हा याचा फुल फॉर्म होतो. चला पुढचा प्रश्न पहा, संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर चार्ल्स बॅबेज यांची ओळख आहे संगणकाचे जनक म्हणून. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कुठे आहे? तर हे आहे पटियाला या ठिकाणी. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर आयझॉल ही आहे मिझोराम राज्याची राजधानी. कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर ही आहे मुंबईला. कान्हेरी लेणी आहे मुंबईला. ऑलिम्पिक 2024चे आयोजन कोण करत आहे? तर कोणत्या ठिकाणी होत आहे हे? तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होत आहे. चला पुढचा प्रश्न पहा, 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. तर मित्रांनो, याआधी सुद्धा प्रश्न आलेला आहे यावरती. कशा बाबतीत आला होता तो? तर फलोत्पादन याच्या बाबतीत होता आणि जो की नागालँड राज्याला मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे, लक्षात ठेवा. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान राज्य आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आपल्या भारतातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे आहेत टेलिफोनचे शोधकर्ता. चला पुढचा प्रश्न आहे, सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर महात्मा गांधी यांनी लिहिले आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हे राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर प्रोफेसर प्रशांतचंद्र महालनोबिस यांना ओळखले जाते भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून. सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? तर शुक्र हा ग्रह ओळखला जातो मॉर्निंग स्टार म्हणून. कोणते भारतीय शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर जयपूर शहराची ओळख आहे पिंक सिटी म्हणून, त्यालाच आपण गुलाबी शहर म्हणून ओळखतो.
अश्विनी पोनप्पा ज्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अश्विनी पोनप्पा ही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हरिजन या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? तर महात्मा गांधी होते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे आर्य समाजाची स्थापना. मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? तर इम्फाळ आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे एलोरा लेणी. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. UPSCचे सध्याचे चेअरमॅन कोण आहेत? तर प्रीती सुदान आहेत. इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमॅन कोण आहेत? तर S सोमनाथ आहेत. हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नायब सिंग सैनी हे आहेत हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेत रिपीट झालेले आहेत. आपण पोलीस भरतीची जी PDF बनवलेली आहे, ज्यांनी कोणी ती PDF घेतली असेल आणि त्यांनी सोलापूरचा पेपर दिला असेल तर त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले असतील, कारण सर्व प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो. तर अजून कोणाचे पेपर झाले नसतील तर त्यांनी ती PDF घ्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पहा. सत्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित आहेत सत्या नडेला. नेक्स्ट क्वेश्चन, सेबी म्हणजेच काय? तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर माधवी पुरीबुज हे आहेत. मॅग्नस कार्लसन हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या क्षेत्राशी संबंधित आहेत मॅग्नस कार्लसन. ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर आइन्स्टाईन यांनी मांडला आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन आहे. दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे? तर नागपूर या शहरात आहे दीक्षाभूमी. अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले आहेत. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल हा दिवस आहे जागतिक आरोग्य दिन. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता? तर हा ओरिसा राज्याने आयोजित केलेला होता 2023 मध्ये. 2023 मध्ये G20 शिखर परिषदेचे घोषवाक्य काय आहे? 2023 G20 शिखर परिषदेचे घोषवाक्य होते वसुधैव कुटुंबकम. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जॉन मॅककार्थी यांना ओळखले जाते. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? तर विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं. वायनाड जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे केरळ राज्यामध्ये. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर हे पुणे जिल्ह्यात आहे. नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते? तर ही पर्यावरण क्षेत्राशी संबंधित आहे निरी ही संस्था. सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर जो बायडेन हे आहेत सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सन 2024 मध्ये सर्वाधिक 71.88% मतदान कोणत्या मतदारसंघात झाले? तर महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली चिमूर या मतदारसंघात झाले आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर ते 50वे सरन्यायाधीश आहेत. सन 2024 साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमधून कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
तर शहबाज शरीफ यांची निवड झालेली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह हा चित्रपट आहे AI आधारित चित्रपट. सन 2024च्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते, तर त्यांचे नाव काय आहे? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे नाव आहे त्यांचे. तर हे आपल्या 2024च्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला या आहेत. अयोध्या येथील राम मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? तर अरुण योगीराज हे आहेत. देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे? तर 21.80 किमी आहे. विबल्डन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे विबल्डन. पुढचा प्रश्न, भारताच्या चंद्रयान-3 या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणास कोणते नाव देण्यात आले? तर त्या ठिकाणाला आता शिवशक्ती हे नाव देण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे? तर नागझिरा हे अभयारण्य आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर गटविकास अधिकारी असतात. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर राजा राममोहन रॉय हे आहेत ब्राह्मो समाजाचे संस्थापक. तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी केलेली आहे तैनाती फौजेची स्थापना. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे तलावांचा जिल्हा म्हणून. उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून हा दिवस आहे सर्वात मोठा दिवस. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की 21 जून हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो ते कमेंटमध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती झालेली आहे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी असतो? तर 15 मार्च हा दिवस आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. पुढचा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या चलनी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा कधी केली? तर 19 मे 2023ला केली आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.